अॅनाकोंडा भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे. उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अॅनाकोंडाचा उल्लेख करण्यात आलाय. तर उद्धव ठाकरे भस्म्यारोग झालेला अॅनाकोंडा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केलाय. आज काय योगायोग आहे मला कल्पना नाही. सामनामध्ये 2 बातम्या पाहिल्या. पहिल्या पानावरती बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे. आणि आतमध्ये एक बातमी आहे, जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार. आता आपण पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले. नक्कीच मला त्याचा अभिमान आहे. आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते, ते सोडून द्या. पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो. नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही. मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली, त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातला डांबर गिळला, तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही. त्यामुळे भस्म्यारोग माहिती आहे ना, भस्म्यारोग, तो भस्म्यारोग झालेला हा अॅनाकोंडा आहे. म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळेपण आहे. हा भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही, भरणार नाही.